तर वळूया या दोन षटकांच्या सामन्याकडे. सुशांत आणि शुभम. अंपायर अंपायर डिसिजन का होतं यापूर्वी? वाईट ना? वाईट +1 आहे का? अतुल काटे. पुढचा चेंडू आणि हा चेंडू डॉट बॉल. सामना दोन षटकांचा असेल. अटीतटीची लढत आहे. निखलस आणि आदई. संग्राम 11 निखलस आणि शिवशंभो आदई. हा चेंडू उसळी घेणारा जरूर 22. मुसळधार पाऊस आणि त्यामध्ये सुरू असलेला हा सामना. निखलस आणि आदई. पुढचा चेंडू अतुल काटे. ही अंजा पुन्हा एकदा हा चेंडू उसळी घेतोय. पंच इशारा करतील. दोन चेंडू आणि 4 धावा. दोन चेंडू आणि 4 धावा. अतुल काटे. अंपायर सिग्नल आलाय सिंगल. आतापर्यंत शुभम 3 चेंडू खेळलाय आणि एकच धाव आहे आणि संघाची धावसंख्या आहे ती 5. अतुल काटे. पुढचा चेंडू आणि एज लागते. सुशांत बाद झाला. पहिली विकेट मिळाली अतुल काटेला. धावसंख्या आहे ती धावफलकावर एकूण 5. नवीन फलंदाज सरकला. विकी बाद झाला. सुशांत शुभमनं 3 चेंडूचा सामना केलाय. संग्राम 11 निखलसनं टॉस जिंकला आणि या दोन षटकांच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय अतुल काटेचं पहिलं षटक. वन्स अगेन धाव घेण्याची तयारी जरूर दाखवली आणि त्या बॅटमधून धाव मिळाले. आतापर्यंत गोलंदाजी चांगली आहे. एकही मोठा फटका नाही आहे. आतापर्यंत धावा धावफलकावरती 6 रन. आधी संघाची धावसंख्या. ओव्हर नंबर 1. थोडं आपण पाहतोय तणावाचं वातावरण आहे आधीच्या पॅव्हिलियन मध्ये. कारण धावा फारशा ज्या हव्या होत्या, जी सुरुवात आधीला हवी होती ती पाहायला मिळाली नाही. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 6. 6 मध्ये 17 धावांना पाली संघाला पराभूत केलं होतं. तो संग्राम 11 निखलस, ज्या आधी संघानं पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपल्या बॅटिंगच्या जोरावर बाजी मारली आणि चिंचपाड्याला पराभूत केलं. आणि आता या दोन्ही संघांना पाहतो आपण. तर अतुलचा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. ओव्हर नंबर 2. राहुल काटे. पहिला चेंडू आणि इथे जरूर येतील. 2 धावा नक्कीच मिळतील. येस, वेट करा.
रचित रचित पाटील रचित रचित रचितला विचार तू कला जात अरे ए बाबा चला मॅच ऑन करा, मॅच ऑन करा. 2 धावा मिळाल्या. चला मॅच ऑन करा. राहुल काटे. टोटल रन्स 8. 8 धावा झाले. ठीक आहे. पुढचा चेंडू. ओ गुड बॉलिंग. यस बॅट्समन आउट. 8 वर आता हा दुसरा धक्का बसतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण जरूर पाहिली. 8 धावा आहेत. 2 षटकांचा सामना आहे. संग्राम 11 नितलस आणि शिवशंभू आदई यांच्यामध्ये. सुशांत कडून जी अपेक्षा होती तो बाद झाला. तर विकी बाद झालाय. मानव सरकलाय क्रमांक 4 वर. एकूण धावा धावफलकावर 8. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा सामना जरूर आमच्यापर्यंत माहिती येईल. टॉस होणारे 40 प्लसचे 2 संघ.
रिची प्रतिष्ठान डोंबिवली 40+ आणि त्यांच्या विरुद्ध भिवंडी शेलू माता वल भिवंडी. चला या टॉससाठी दोन्ही संघानं कॉल केलाय 40+चे दोन्ही संघ टॉससाठी संपर्क साधा. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा 8 आहेत. थोडी धावांची गती आता कमी झाली. 9 धावा आहेत. हा फटका, या फटक्याची गरज होती. या षटकारानं संघ पोहोचलाय 15 वर. 15 धावा धावफलकावर. 2 चेंडूचा खेळ बाकी. एक सिक्सरचा एक मीडियाचा. तर 2 चेंडूचा खेळ बाकी. चला मॅच ऑन ठेवा. 24 लाईव्ह. तर एकूण धावा धावफलकावर टोटल रन्स 15. 15 धावा. तर एकूण धावा आहेत त्या 16 धावा झाल्या. 17चं टार्गेट आहे. चला नेक्स्ट मॅचचं टॉस करायचं. डोंबिवली 40+ आणि भिवंडी 40+ या टॉस केला जाईल. टॉस केला जाईल. काही कारणास्तव थोडा लॉट्स चेंज झालाय आणि आता यानंतर 40+ चा लॉट्स पाहणार, ज्यातील पहिला सामना असेल रिची प्रतिष्ठान 40+ डोंबिवली या कॅप्टन आणि शेलू माता भिवंडी 40+. लगेच या टॉस साठी. तर टॉस करूया. चला दोन्ही कॅप्टनना आम्ही विनंती करतोय.
साहिल दरे पहिला चेंडू यस रन आउट. चला मानव ओव्हर नंबर फर्स्ट. नो. हा चेंडू अंपायर सिग्नल जरूर आलाय. नो बॉल. तर पहिल्या चेंडूवर रन आउट. विनिंग टार्गेट जरूर आपण पाहतोय. आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर एक आहे. साहिल दरे बाद झाले. राहुल काटे आणि ओंकारला पाहतो आपण. पुन्हा एकदा गोलंदाज मानव. हा फटका जरूर बॅटवर आला नाही. परफेक्टली जज करू शकला नाही आणि ते धाव चोरताना तर मानवचं पहिलं षटक संघासाठी चांगलं कमालीचं परफॉर्मन्स करून देतो आणि साहिल दरेला बाद केल्यानंतर ओंकार आपण पाहतो फलंदाज झालाय. आतापर्यंत धावसंख्या ती 2-17चं टार्गेट. नो प्लस काय आहे ते? सामना 2 षटकांचा जरूर आहे. हा चेंडू खोलवरचा लाईन थोडी खराब आहे. आतापर्यंत एक नो बॉल आणि हा व्हाईट बॉल. 2 अतिरिक्त आल्या. 2 षटकांच्या या सामन्यामध्ये 17च्या लक्ष्याचा पाठलाग करतोय नोच्या नंतर काय आलं? संग्राम 11 निकलस. ओंकार स्ट्रायकर एंडला. आक्रमण जरूर केलाय. कार्पेटच्या माध्यमातून एक धाव पूर्ण. 2 धावेसाठी तयारी आणि इझिली 2 धावा पूर्ण. 2 धावेनं संघ पुढे सरकेल. टोटल रन्स आपण पाहूया. एकूण धावा धावफलकावरती 5 रन्स. अतुल काटेनं पहिलं षटक जेव्हा आधी विरुद्ध फेकलं होतं तेव्हा त्याने 6 धावा दिल्या होत्या आणि आता 30 बरोबरी धावा आहेत त्या 5 रन्स. गोलंदाज मानव. स्लोअर 1 चेंडू. झेल घेण्याची संधी आणि यस आउट. दुसरा धक्का इथे आपण जरूर पाहतो. तर आतापर्यंत 4 चेंडू आणि धावा 5 आहेत. 5 रन्स ऑन बोर्ड. 17 करायचे आहेत. दिनेश आलाय बाद झाला. ओंकार बाद झालाय. साहिल अपील करतोय आणि गुड बॉलिंग. कमबॅक चांगले मानवकडून. 1 रनआउट. त्यानंतर विकेट. नो बॉल. व्हाईट बॉल. त्यानंतर हा डॉट बॉल. आतापर्यंत चेंडूचा खेळ पाहिला तर 5 चेंडूचा खेळ संपला आणि धावा 5 आहेत. देसाईची कॅप्टन या. 17चं टार्गेट. गुड बॉलिंग. धाव सोडण्याची तयारी आणि इथे बघा यस रनआउट. आणि पुन्हा एकदा अदयीनं आपला दबदबा दाखवलाय. गुड बॉलिंग. काय मानवनं कमबॅक केलाय. संघा हितासाठी खेळायचंय त्याने दाखवून दिलं आणि ती साजेशी गोलंदाजी केल्या.
17चं टार्गेट. चला टॉससाठी लास्ट कॉल आहे. भिवंडी 40+ आलेत का? भिवंडी 40+ लास्ट कॉल आहे. रिची प्रतिष्ठान डोंबिवली 40+. येस, टॉस करायचं आपल्याला. टॉस या टॉस करूया. मी आमचे आयोजक रचित पाटील यांना विनंती करेन टॉस करून घ्या आपण, कारण इथून सामने थांबता कामा नाही. आपण याची नोंद घ्या, कारण अजूनही 40+ हा पूर्ण लॉट्स खेळवायचा बाकी आहे. तर टॉस आपण करून घ्या. टॉस लगेच करून घ्या, कारण डिसिजन जर फिल्डिंग असेल तर तुम्ही ती पुढची तयारीला लागा, ही विनंती असेल. आणि आता टॉस होणार आहे. डोंबिवली 40+ रिची प्रतिष्ठान नावानं आज खेळणारे डोंबिवली 40+ आणि त्यांच्या विरुद्ध भिवंडी 40+. तर यस, टॉस होणार आहे. धावा येत्या 5. येणारे 6 चेंडू आणि 12 धावेची गरज. टॉस झाला आणि टॉस जिंकलाय. टॉस विन. टॉस कोणी जिंकलाय? डोंबिवली. रिची प्रतिष्ठान डोंबिवलीनं टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षणाची तयारी करायचे. 6 बॉल 12 आणि हा पहिला चेंडू डिक्लेअर झोनमध्ये. बॅटच्या स्वरूपानं धाव जरूर मिळेल. 5 बॉल आणि आता 11ची गरज. 5 चेंडू आणि 11 धावेची गरज. चला स्पीडअप करा, स्पीडअप असू द्या. सामन्याचा स्पीड वाढवा जरा, विनंती असेल आधीही संघाला. शुभम केडी मागच्या सामन्यामध्ये सुद्धा, पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा कमालीचा परफॉर्मन्स पाहिला आणि आता या सामन्यामध्ये सुद्धा चांगलं प्रदर्शन. हा चेंडू धाव तर जरूर मिळाली. सिंगल विनिंग टार्गेट 17 आणि आता धावा धावफलकावर 7. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 4 बॉल 10ची गरज. एक फटका मॅच बनवेल संग्राम 11 नितलसला आणि सलामीवीर राहुल काटे. 4 बॉल 10 धावा. 4 चेंडू आणि 10 धावेची गरज. केडी शुभमच्या हातामध्ये चेंडू. समोर राहुल काटे. 1 विकेट सामना बनवेल आधईला. हा फटका. ओ बॅड लक. थोडा आउटफील्ड मध्ये अडतला आणि इथे बघा झेल नक्की झाली असती, मात्र बॅड लक. प्रयत्नांचं कौतुक करूया. एकूण धावा 9, टार्गेट 17. आता येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 3 बॉल 8 धावेची गरज. व्हेरी व्हेरी क्लोज मॅच. 40+ डोंबिवली आपल्याला रेडी राहायचं. 40+ डोंबिवली आपल्याला रेडी राहायचं. चला फास्ट खेळा आधीही संघ, सामना थांबता कामा नये. 3 बॉल 8 धावेची गरज. 3 बॉल 8 धावा. तीन बॉल आणि 8 धावा. डोंबिवली संघ आपण फिल्डिंग घेतली, आपण रेडी राहा. शुभम. हा फटका बॅटच्या मधोमध. या फटक्याची गरज होती. एक मोठा फटका सामन्यामध्ये काय 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 करू शकतो याचं उत्तर शोधलं आणि या फटक्यानं मात्र आता सामना सोपा गेलाय. 2 चेंडू आणि 2 धावेची गरज. 2 चेंडू आणि 2 धावा. चांगला खेळ केला होता आधीनं, मात्र एक राहुल काटेच्या या फटक्यानं मॅच बनवली. चला आधी संघ फिल्डिंग लावून घ्या. 2 बॉल 2ची गरज आहे. 2 चेंडू आणि 2 धावा. पुढचा 40+ हा सामने आपल्याला पाहायला नक्की मिळतील. दोन चेंडू आणि 2 धावेची गरज. शुभम. यस,
मॅच विन आणि अखेर या सामन्यामध्ये दणदणीत विजय प्रस्थापित केलाय संग्राम 11 निथलस या संघानं. चला रिची प्रतिष्ठान डोंबिवली 40+ प्रमोद दादांचा आपण वेलकम करूया, सुस्वागतम या स्पर्धेमध्ये.